कसे आहात तुम्ही? मी तुमची लाडकी जानू, अर्थातच जानू. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. ड्रीम गर्ल किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल किसी झील का कवल. आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे. आज आम्ही कुठेतरी चाललो. कुठे ग? चाललोय कुठेतरी. अरे ब्लॉगचा टायटल बघून कळलंच त्यांना. कुठे? नाशिकला चाललो, आमच्या गावी, म्हणजे मावशीच्या घरी चाललो आहे आम्ही. तर पिंकी आणि बालाजीला भेटायला चाललो आहे. सो चला बघूया, खूप मजा येईल आता. तर आता आम्ही नाशिकला आलेलो आहोत आणि आम्हाला घ्यायला बालाजी येतो आता. वेट करतो आम्ही जरा. थकलोय आता. आम्ही सकाळीच निघालेलो. किती वाजता? 5:30. पावणे 7ची ट्रेननी आम्ही सकाळी निघालो आणि आलो आता. तर चला आता आपण मावशीच्या घरी जाऊया. एक मिनिट हा घ्यायला आलाय. चालला बाईक तिकडे लावली. इथे पिऊया ना अमृतुल्य. ओ माय गॉड, बालाजी गाडी घेऊन आलेला आहे आम्हाला घ्यायला. ती पण साधी सुधी नाही. एवढी सेवा. घे चला. बडे लोक बाबा. आम्ही तो उठेल, आम्ही नवरा उठत नाही. मी जातो सकाळी. आणि हा आहे माझा फोन. त्याच्या मागे तुम्ही बघू शकता पोराचं पीस आहे. ती आहे पिंकी दीदीची रूम. किती भारी आहे ना. दुपारचे 2 वाजले आणि पिंकी दीदीची आम्ही वाट बघतो. बिकॉज ती कामाला गेली आहे. तो बालाजी आणि मी आहे आणि आमचं मूवी बघायचं चालू आहे. कोणता मूवी? जवान. तुम्ही बघू शकता बालाजीच्या बेडरूमच्या बाहेर सुग्रणीचं घरट आहे. सुग्रण पक्षी आहे ना. हा, ती तुझ्यावर का लाईन मारतीये? तुझ्या बेडरूमच्या समोरच घर बांधलं. काय गडबड काय? हा गडबड काय? सो आता आम्ही मॉलात
मंडळी, ये देखो मॉडल, और ये है दूसरी मॉडल। फाइनली पिंकी दीदी आली। हा तर एक आहेच मॉडल। सो चला CCM मॉल। टाकू मंगलसिंग। तर आता आम्ही CCM मॉलला आलेलो आहे पार्किंगमध्ये। मी तुम्हाला आत थोडंसं दाखवेन कारण की मॉल बेसिकली तुम्हाला माहिती आहे मॉल कसं असतं। बट CCM मॉलमध्ये मला जायची इच्छा होती त्यामुळे आता आम्ही जातो। तर मॉल तर सगळ्यांना माहिती कसे असतात। नाशिकमधला मॉल CCM मॉल बेटर आहे। सो मी आतून जास्त काही दाखवणार नाही, छोटंसं दाखवेन म्हणजे ओके लेट्स गो। माझी फेवरेट गोष्ट आहे काय असेल मला समजणार। हेअर एंड खूप सारे, मेरा बस चलता तो ये सब मैं खरीद लेती। दिस वन आताच आम्ही रोलर कोस्टर 90 सिनेमा बघून आलेलो आहोत बाहेर आणि भूत बंगला सुद्धा बघितलाय। खूप डरावणं आहे, खूप घाबरलोय आणि एकदम छान एक्सपिरियन्स आहे माझा, तर खूप कमाल आहे। तुम्ही पण या। हे लोक सगळे घाबरले बरं का। स्वामीनारायण मंदिरामध्ये आलो। खूप छान आहे। सो दर्शन घेऊन आम्ही आता येतो। तुम्ही बघू शकता खूप भारी आहे आणि तुम्ही जर नाशिकमध्ये आलात तर खरंच ह्या मंदिरात तुम्ही बघू शकता स्वामीनारायण मंदिर खूप भारी आहे। तुम्ही पण या।
आतमधून पण मी जितका प्रयत्न होईल तितकं मी काढलंय, बट आतमध्ये सेल्फी नोट अलाउड आहे. ओ शिट, इथे थोडं सांभाळून हे करा, पावसाळ्यात पाय स्लिप होतात. अशी मूर्ती आहे जी मला खूप आवडली आहे. सो आता आम्ही पिझ्झा खायला आलेलो आहोत. यात काही नियम आणि अटी आहेत हे मी वरती गेल्यावर सांगते. तिथं बसते तिथे बुफे सिस्टम असतं. तिथं खूप सारे व्हरायटीजचे फूड वगैरे असतात. म्हणजे कम से कम 50-60 व्हरायटीजचे आयटम्स असतात ते आपल्या हिशोबाने खायचे असतात. आपल्याला अनलिमिटेड फूड असतं, खाऊ शकतो आपण. अनलिमिटेड आहे, सगळा फायदा आम्ही उचललेला आहे. खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. खरंच खूप जास्त एन्जॉय केला. खूप फिरलो, खूप खाल्लं, मनासारखं. चला मग उद्याचा दिवस आता एन्जॉय करायचा बाकी आहे. गुड मॉर्निंग, कसे आहात मंडळी? सो आता जस्ट आवरलो आम्ही. मी अजून आवरलो नाही, नाश्ता चहा वगैरे करायचं बाकी आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळात करू आणि मग बाहेर जाणार. सो त्र्यंबकेश्वर कॅन्सल झालं बिकॉज ते आम्ही नेक्स्ट टाईम करू श्रावणमध्ये, पण आता काहीतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही चाललो. सो बघत राहा कुठे चाललो आम्ही. कशी दिसते मी? नमस्कार मंडळी. सो आता मी विठ्ठल बागला आलेली आहे. विठ्ठल बाग ही त्र्यंबकेश्वरला जायचा रस्ता असतो ना, त्याच्यामध्येच आहे. वॉटर पार्कचं नाव काय? हां, शुभम वॉटर पार्कच्या बाजूलाच आहे विठ्ठल बाग. सो आता विठ्ठल बाग, तर चला आपण आता आज जाऊया. सो इथे तुम्ही एंट्री फी घेऊ शकता. तिकीट 30 रुपये. सो खूप भारी आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे फक्त तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तुम्हाला जेवायचं असेल सो जेवायची सोय आणि इथे बाहेर गेट तुम्हाला दाखवते. सो इथे तुम्हाला छोटंसं दिसतं हॉटेल विठ्ठल बाग. सो इथे तुम्ही मिसळ वगैरे खाऊ शकता. चला तर मग आज जाऊया आपण.
जेवायला चाललोय. तर आता आम्ही हॉटेल संस्कृतीमध्ये आलोय. सो चला. तुम्हाला जर ह्या हॉटेलमध्ये यायचं असेल तर विठ्ठलबागच्या रस्त्यालाच हा हॉटेल लागतो. रात्री या, रात्रीच्या टायमाला खूप भारी डेकोरेट केलेलं आहे. बाकी खूप छान आहे. चला आतमध्ये जाऊन सांगते. तर मी ह्या हॉटेलला मागे सुद्धा आली होती रात्रीच्या टायमाला. खूप भारी डेकोरेट केलेलं. सकाळी पण छान वाटतं तसं. रात्री खूप भारी दिसतं. सकाळी पण तसं छानच दिसतंय. पण तरी सुद्धा तुम्ही रात्रीच्या टायमाला या. रात्री खूप खूप भारी दिसतं. बाय द वे मी आता जेवायला जाते. सो तर आम्ही जेवलो मस्तपैकी. छान आहे हॉटेल. तुम्ही पण या. जेवण वगैरे झालं. या दोघींनी पान घेतलं. मस्तपैकी पान खायचं चालू आहे. तर त्यांचं मस्त पान खायचं चालू आहे. चला आता आम्ही थकलो खूप. आता आम्ही चाललो घरी. तुम्ही पण या. त्र्यंबकेश्वरचा जर प्लॅन करत असाल तर त्र्यंबकेश्वरचा प्लॅन करत असाल तर नक्की विठ्ठलबागला भेट द्या. आणि रस्त्यात संस्कृती हॉटेल लागेल. सो तिथे तुम्ही खाऊ शकता. छान आहे. तू काय जेठालाल बनते. हिचे कारनामे शूट केलेत.
कपडे चेंज केले. आधी जे होते ते पण ठीक होते, बट ड्रेस चेंज केले आम्ही आणि आता आम्ही गंगा आरतीला चाललो आहे. सो तोच दिवस आहे, नाहीतर बोलताल कपडे नवीन होते. सो चला एक मिनिट. नाशिकमध्ये आले आणि तुम्ही पंचवटीला नाही आले, इम्पॉसिबल. सो रोज संध्याकाळी 7 वाजता गंगा आरती असते. हरये नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजव्या नाकपुडीने सोडावा आणि नंतर उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडावा. भ्रामितं देवतोपरि अंगलग्न मनुष्याणां ब्रह्महत्या व्यपोहतो. गंगा गोदावरी आरती झालेली आहे. आम्ही मस्तपैकी पंचवटी फिरलोय, खूप भारी. सो आता झाले फिरून, आता आम्ही घरी चाललोय. बाकीची माहिती मंडळी, नाशिकला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आम्ही खूप जास्त फिरलो, खूप जास्त फिरलो. तुम्हाला माहीतच आहे नाशिक माझं गाव आहे, तर खूप एन्जॉयमेंट केली आम्ही. बाय द वे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आता मी घरी चालली आहे. बाय.